मित्रमंडळी यांनी ट्रिप आयोजन केलं वणीगड. आपण मस्त आता आपला आवरला डबा वगैरे घेतला आहे. मेथीचे पराठे, शेंगदाण्याची चटणी आणि चपात्या हर्षिकाच्या मम्मीने दिले, हिंदवीच्या मम्मीने. आणि बच्चा कुठं चाललो मी? बाप्पा करायला चाललो ना, बाप्पा करायला वणीला. चला ओम साईराम कर, बाय बाय. बघू शकता मेथीचे पराठे मस्त गरम गरम आपल्या मम्मीने दिले. मेथीचे पराठे मस्त भारी, चपात्या पण दिले. वाव मस्त बटाटा वडण्याची भाजी मस्त. बघू शकता डबा भरून दिला आपल्याला. आपले मित्रमंडळी पण मेथीचे पराठे, शेंगदाण्याची चटणी, चपात्या मस्त. शेंगदाण्याची चटणी वगैरे दिली. मस्त शेंगदाण्याची चटणी, मेथीचे पराठे. बघू शकता सकाळी सकाळी मस्त आपण निघलो आहे सप्तशृंगी माताच्या दर्शनाला. आपली गाडी समोर आपली गाडी मस्त. कॅमेरा चेक आहे का? ओम साईराम, येळकोट येळकोट, जय मल्हार. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण चाललेलो आहे आई सप्तशृंगी मातेला दर्शनासाठी. सर्व मित्र परिवार आपला निमगावचे. तर आजचे ट्रिपचे आयोजक आहे सागर भोकात्रे पाटील यांनी आपल्याला ट्रिपचं आयोजन केलं आहे. तर आपले सर्व मित्रमंडळी आहे. तर आपण आता खंडेराव महाराजचं दर्शन घेऊन जाणार आहोत सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला. तर येळकोट येळकोट, सदानंदाचा आई सप्तशृंगी माता की. येळकोट येळकोट, अशा प्रकारे आपण आता निघलेलो आहे मस्त. सप्तशृंगी माता की जय, खंडेराव महाराज की जय. चला जाऊया आता. आपण आता चाललो आहे सप्तशृंगीवर. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सचिन भाऊ. सचिन भाऊ काय वाटतं? खूप छान वाटतंय. आमचे कार्यकर्ते जावेद भाई, तुम्हाला कसं वाटतं आज? खूप छान वाटतंय. अशा प्रकारे एवढी मुलं आज एकत्र जात आहे, बरं वाटतंय. छान छान. आमचे सचिन भाऊ रायवाने काय वाटतं तुम्हाला आज? आजच्या बद्दल एवढंच वाटतं की असा योग वारंवार परत यावा. सगळे मित्र एका टायमाला परत राहावा. छान. संतोष भाऊ काय वाटतं तुम्हाला? सगळ्यांनी असं एकत्र राहावा, सगळ्यांनी ग्रुपनी असं फिरावा. आज खूप आनंद वाटत राहिला. अरे वा वा. आमचे मार्केटचे अध्यक्ष कांबळे काय वाटतं आपल्याला? आईच्या दर्शनाला जाण्यासाठी खूप छान वाटत आहे. धन्यवाद. खूप खूप आनंद होतोय. असे ट्रिप निघले पाहिजे गावात. आमचे ग्रुपचे कार्यकर्ते हर्ष भोकात्रे, खूप आनंद झालेला आहे. सर्व गावचे मुलं एकत्र झाले, ट्रिप काढली. आपण अध्यक्षांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो व आमचे आधारस्तंभ सागर भाऊ कातोडे पाटील यांचे बी आम्ही आभार मानतो. एकदम भारी वाटतंय. मला आनंद भरपूर झालेला आहे. संपर्क एकदम आनंद होत आहे वाणीला जायला. थोडं सागर एकदम चांगलं वाटतंय.
भाऊ कसं वाटतंय तुला आज? सहलीला छान वाटतं. हो, गावात माझ्यासोबत सर्व सर्व मित्र आहेत. तर आज आपण आहे ना आई सप्तशृंगी मातेच्या दर्शनात झालो. नवीन वर्षाची सागर भाऊ कातोर यांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं होतं. आमच्या 10-15 दिवसापासून आमची तयारी चालू होती निघायची, कारण काय नवीन वर्षाचं कुठेतरी जावा. तर आज आम्ही सप्तशृंगी गडाला चाललोय. सर्व आमचं राजमुद्रा प्रतिष्ठान सर्व मेंबर आता आई दर्शनाला चाललेले आहेत सगळेजण. कार्यकर्ते आहेत. एकदम भारी वाटलं. आईच्या दर्शनाला चाललो आम्ही ओम साहेब मार्केटचे युवक संदीप आहे. बोला. खूप छान वाटतं आईच्या दर्शनाला चाललं. धन्यवाद. बोला. ओम साईराम. आईच्या दर्शनाला चाललो. खूप छान वाटतंय. बोला. खूप आनंद वाटतो. आई दर्शनाला चाललो. मला असं प्रसन्न झालं. असं वाटतं कधी आईचे दर्शन घेतो. थँक्यू. ओम साहेब. अक्षय भाऊ बोला. राजमुद्रा प्रतिष्ठान प्रतिष्ठानच्या वतीने सागर भाऊ कात्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सप्तशृंगी गडावर आईच्या दर्शनासाठी चाललोय. आम्हाला खूप छान असं पूर्ण नियोजन सागर भाऊ यांनी केलेलं आहे. मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. युट्यूबवर आपले महाराष्ट्रात गाजलेले सचिन भाऊ भाषा बोला 2 शब्द. ओम साईराम. आई सप्तशृंगी माता की जय. तर आता नवीन वर्षाला सुरुवात झाली 2026 ला. तर लोक गोवा वगैरे असं डान्स बार वगैरे इकडे तिकडे फिरायला त्या. तर आमचे सर्व मित्रमंडळीने एक नियोजन घेतलेलं आहे. तर आपल्याला नवीन वर्षाचं जायचंय आई सप्तशृंगी माताच्या दर्शनाला. तर आमचे सागर भाऊ कातोरे पाटील यांच्या नियोजनाखाली त्यांनी नियोजन केलं ट्रिपचं, आणि आम्ही आज चाललेलो आहे आई सप्तशृंगी माताच्या दर्शनाला. तर खूप भारी वाटतंय, कारण नवीन वर्षाची सुरुवात आईच्या दर्शनाने करणार आहोत. तर आजचा ब्लॉग नक्की बघा, खूप सुंदर होणार आहे. ओम साईराम. आई सप्तशृंगी माता की जय. तू बोल. सगळं आहे भाई. कट करणार. सर्वप्रथम सर्वांना सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी आम्ही निघालेलो आहे. सर्व आमचे सर्व मेंबरला शुभेच्छा देतो. आणि आज सागर भाऊ कातोरे पाटील यांच्यातर्फे या ट्रिपचं नियोजन केलेलं आहे. तर सर्वांना नवीन काहीतरी वाटतं. आज खूपच छान वाटतं. सर्व प्रसन्न आहे. तर मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. ओम साईराम. तर आपण आलेलो आहे खेडल्या झुंक्याला. तर बघू शकता आपलं सकाळी सकाळी दर्शन झालंय बजरंग बली महाराजांचं, हनुमान दादाचं मस्तपैकी. बघू शकता केवढी मोठी मूर्ती जबरदस्त. आम्ही सर्वजण दर्शनाला थांबलो. गाडी बिडी लावली इथं. एकच नंबर. ओम साईराम. हर हर महादेव. तर आपण आलेले नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील खेडले झुंगे येथे. तर आपण वणीला चाललो होतो. तर आपण थांबलो इथे खेडले झुंगेला. तर इथे खूप सुंदर अशी हनुमान दादाची 111 फूट भव्य वरदहस्त श्री हनुमान मूर्ती आहे. तर येथील एक प्रमुख धार्मिक आकर्षण आहे. गोदावरी काठावर बसलेले हे एक ऐतिहासिक गाव असून या मूर्तीची भव्यता आणि निळ्या आकाशाला भिडणारा रचना भाविकांना भुरळ घालते. आणि समोरच आहे नवग्रह मंदिर. खूप सुंदर असं नवग्रह मंदिर पण आहे. इथे पण आपण दर्शन घेतले. तुम्ही पण एकदा नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातील खेडले झुंगे इथे आल्यावर नक्की भेट द्या. खूप सुंदर अशी हनुमान दादाची 111 फूट उंच मूर्ती इथे आहे. आपण दर्शन घेतलंय ना. आपण आता जाणार पुढच्या प्रवासाला आई सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला. चला जाऊया. ओम साईराम. आई सप्तशृंगी माता की जय. बोल सियावर रामचंद्र की जय. ओम साईराम. हर हर महादेव. आपण आले आता नाही तळ्यामध्ये. बघू शकता समोर गरम गरम जिलेबी, वडापाव, समोसा काढताय. आणि आपण थांबलो इथं स्पेशल मिसळ खाण्यासाठी हॉटेल गोकुळा. खूप सुंदर आहे, गरमागरम आहे. तर चला आता नाश्ता करूया, मध्ये जाऊया. तर हे आहे नैताळा गाव आणि बस स्टँडच्या अगदी बाजूलाच गोकुळ स्पेशल मिसळ आपण घेतले सगळ्यांनी. कोणी मिसळ घेतली, कोणी रस्सावडा घेतला, कोणी भजीपाव घेतले. खूप सुंदर असा नाश्ता इथे केलेला आहे. बघू शकता सर्वांनी मिळून इथं नाश्ता वगैरे झालाय. सगळे ऑर्डर देते. आपण पण नाश्ता करतोय. बघू शकता. आता आपण घेतलाय रस्सावडा, बहिणी घेतलाय वडापाव, कोणी घेतले भजीपाव. मस्त नाश्ता वगैरे करून आपण जाणार आहे पुढच्या प्रवासाला. तर चला आता नाश्ता वगैरे करूया. तुम्ही पण या नाश्ता करायला. हर हर महादेव. ओम साईराम. मस्त
ओम साईराम, हर हर महादेव, आई सप्तशृंगी माता की जे. आपण आता मस्त नाश्ता वगैरे करून नाईताळ्यामधून निघालो आहे. आता पिंपळगाव बसंतमध्ये पोहोचलो आहे. समोरच आहे पिंपळगावचं बस स्टँड आणि इकडे आपल्याला जायचं आहे आई सप्तशृंगी गडाकडे. तर चला जाऊया मस्तपैकी. चला आता पिंपळगावमध्ये पोहोचून आपण जाणार आहोत वणी गडाकडे. आणि समोरच बघू शकता खूप सुंदर असे डोंगर लागले आपल्याला, डोंगर रांग. आणि आता आईचा नांदुरी घाट, नांदुरी डोंगर, वणी गाव लागलं. आता आपण जाणार आहोत वणी गडावर. चला जाऊया. खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आपण चाललो आहे आईच्या गडाकडे. बघू शकता खूप सुंदर असं. काही समोरच पेट्रोल पंप आहे आणि इथे आता वणी बस स्टँड येणार आहे. तर चला बघत राहतो मी. आणि समोरच आहे ते डोंगराला बोगदा आहे ते आहे आई सप्तशृंगीने महिषाचा वध केला होता तर तवाचं ते आहे. आणि समोर आहे बस स्टँड वणीचं. तर गाव आपण आता जाणार आहोत डोंगराला घाटामध्ये. चला जाऊया. ओम साईराम. आपण आलो तर कमानीमध्ये या गडावर जाण्यासाठी इथून एंट्री असते, इथून आपण एंट्री करणार आहोत. आणि चला आता एंट्री वगैरे करून वरती गडावर जाऊया. ओम साईराम, हर हर महादेव, आई सप्तशृंगी माता की जे. बघू शकता आईचा घाट कसा आहे वणीचा. 13-14 किलोमीटरचा हा वणीचा घाट आहे. खूप सुंदर. आणि डोंगर असल्यामुळे इथे दगडं पण कोसळतात, त्यामुळे खूप इथे जाळ्या मारण्यात आलेल्या आहेत दगडं पडू नये म्हणून, भाविक भक्तांना काही नुकसान होऊ नये, हानी होऊ नये म्हणून. आणि एक साईड रस्त्याचं काम असल्यामुळे रस्ता जाम होता. पुढं आपल्याला रस्त्याला ट्रॉफिक लागलं, बघू शकता समोर ट्रॉफिक आहे. काम चालू असलं आणि आपण आता इथं थांबलेलं आपली गाडी, आपण पायी चाललो आणि इथं काम चालू आहे. बघू शकता साईडचं, कारण गाड्या वगैरे जास्त ॲक्सिडेंट होते म्हणून साईडला रस्ता वाढवत आहे आणि साईडला पॅक करत आहे, कोणाला काही दुखापत होऊ नये म्हणून. तर चला जाऊया आईच्या गडावर. ओम साईराम, हर हर महादेव, आई सप्तशृंगी माता की जय. ओम साईराम, हर हर महादेव, आई सप्तशृंगी माता की जय. आता आपण आता पोहोचलेलो आहे आईच्या गडावर, वणीवर. बघू शकता वणी गावामध्ये. आणि समोर आहे पार्किंग. आता आपण गाडीला पार्किंग वणी करून जाणार आहोत ताळ्याकडे. ताळ्यावर जाऊन आपण हातपाय वगैरे धुणार आहोत आहे आणि मग जाणार आहोत आईच्या दर्शनाला गडावर. तर बघू शकताय काही गर्दी नव्हती आज एवढी खास, तरी आपण मस्त डायरेक्ट ताळ्याकडे गेलो आहे. ताळ्याकडे गाडी वगैरे लावणार आहोत. त्या पार्किंगमध्ये बघू शकताय समोर आलेले आहे तळं. तर इथं आधी हातपाय वगैरे धुत्या, कोणी आंघोळ करता कुंडामध्ये. तर इथं मस्त गर्दी कमी होती, त्यामुळे आपण इथं गाडी पार्किंग वगैरे करू. चला आपण उतरून घेऊ गाडीमधून. इथे हातपाय वगैरे तोंड, हातपाय कोणाला आंघोळ करता आंघोळ करू. ओम साईराम. आणि समोरचा आहे आईचा गड सप्तशृंगी माताचा. आणि आपली गाडी आता इथं पार्किंग होणार इथं आहे. तर चला जाऊया आता गडाकडे. आंघोळ करू, हातपाय धू, फ्रेश होऊ. बघू शकता खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण. सकाळ सकाळी आपण आलो आहे तळ्यावर आंघोळीला, हातपाय धुवायला. आणि मग जाणार होता आईच्या दर्शनाला. तर गणपती बाप्पाचं दर्शन झालं आपल्याला मस्त, हनुमान महाराजांचं. त्याला दर्शन करून आपण जाऊ गडाकडे. ओम साईराम, हर हर महादेव, आई सप्तशृंगी माता की जय. तर समोर बघू शकताय मार्तंड ऋषीचा डोंगर. डोंगर आपण जाईल तळ्यावर आला हातपाय धुवायला. बघू शकता. चला धुवा पटापट घ्या धुवून. सगळे आपले मित्रमंडळी धुवणार आहे पटापटा. चाला ना हे पाय. तर पाय वगैरे हातपाय धुवून आपण जाणार दर्शनाला आईच्या. चला आवरा. मस्त वातावरण आहे. जय माताजी. माग आहे आईचा गड, वरती जायचं आता आपल्याला हातपाय धुवून. चला दाखवलं मार्तंड ऋषी जायले म्हटलं आपण त्या गडावर. आता मस्त हातपाय धुवून चला इकडे चितखाडा पाहिला खाली.
चल पोरा हात माकडे धरी बर का. नन्नासा जय श्रीराम. जय श्रीराम. काय नाही चितखडा. ओम साईराम. आपण आलेलो आता मस्त वणीमध्ये गडाच्या खाली मस्त तळ्याला हातपाय वगैरे घेतले आपण. मस्त खडा बघितला आता जाणार आईच्या दर्शनाला. आपले सर्व मित्र मंडळी माग आईचं मंदिर वरती जायचं आपल्याला. चला अशोकराव हो बोलवा गाडीने चला वरती दर्शनाला. तर चला आता आपण चाललेलं आहे सप्तशृंगी माता वणी देवीचं मंदिर. वरती मंदिर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील नांदूर गावात सह्याद्री पर्वत रांगेत वसलेले एक जागृत स्वयंभू शक्तिपीठ आहे. हे महाराष्ट्रातील 3.5 पीठांपैकी एक अर्धपीठ मानले जाते. 7 पर्वतांच्या शृंगमधोमध वास करणारी ही देवी महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे रूप आहे. महिषासूरचा वध करण्यासाठी प्रगट झाली होती असे मानले जाते. सप्तशृंगी माताची माहिती. स्थान नाशिक पासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावर हे मंदिर आहे. मूर्ती. देवीची मूर्ती स्वयंभू असून ही प्रचंड सुमारे 10 फूट उंच आहे. मूर्तीला 18 हात असून विविध शस्त्र धारण केलेले आहेत. स्वरूप. देवी नेहमीच सिंदुराने मढवलेली असते आणि तिला सप्तशृंगी निवासिनी राजराजेश्वरी म्हणूनही ओळखले जाते. पौराणिक महत्त्व. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे एकत्र रूप मानले जाते. शुभ, निशुभ आणि महिषासूर संवाद केल्यानंतर देवीने येथेच वास्तव्य केले. अर्धपीठ. देवी भागवत आणि दुर्गा सप्तशतीमध्ये उल्लेख केलेले 3.5 पीठापैकी हे एक आहे. विशेष. नवरात्रोत्सवात येथे मोठी गर्दी होते. तसेच गडावर जाण्यासाठी पायऱ्यांबरोबर रोपवेची पण सुविधा उपलब्ध आहे. अनेक कुटुंबांची आराध्य दैवत असलेली सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्र असलेल्या ब्रह्मदेवाच्या कमंडलापासून निघालेल्या गिरिजा महानदीचे स्वरूप म्हणजे सप्तशृंगीचे देवी असे मानले जाते. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे 18 भुजा सप्तशृंग रूप येथे पाहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत. या 3ही दरवाज्यातून देवीचे दर्शन घडते. या मंदिरात दरवर्षी शाकंभरी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. आई समोरची सजावट फळे आणि भाज्यांनी केली जाते. शाकंभरी देवी नवरात्रीची सुरुवात आहे. शाकंभरीपासून झाली आहे, ज्याचे शक्तिपीठ उत्तर प्रदेशातील सरहानपूर जिल्ह्यातील डोंगराळ भागात आहे. हे उत्तर भारतातील एक मोठे शक्तिपीठ आहे. परंतु आता शाकंभरी देवीचे अनेक मंदिरे बांधली गेली आहेत. परंतु मुख्य शक्तिपीठ हे एकच सहारनपूर आहेत. आईचा अलंकार. देवीची मूर्ती 9 फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिपलेली आहे. येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत. देवीला 11 वार पैठणी शालू प्रकारातील साडी लागते व चोळीला 3 वार खण लागतात. डोक्यावर सोन्याचे मुकुट, कर्णफुले, नथ आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहेत. कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात. भौगोलिक स्थान. हे स्थान जिल्ह्यातील नाशिक पासून उत्तरेस 55 किलोमीटर अंतरावर दिंडोरी कळवण तालुक्यातील सरहद्दीवर आहे. हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व पश्चिम डोंगर रांगेत मोडते.
सह्याद्री पठारावर असलेले हे ठिकाण समुद्र सपाटीपासून सुमारे 4569 फूट उंचीवर आहे. येथे माकडाची भरपूर वस्ती आहे. देवीच्या पर्वताला प्रदक्षिणा घालता येते, मात्र हा मार्ग खडतर आणि धोकादायक आहे. नांदूर गावातून गडावर पायी जाण्यासाठी रस्ता आहे. पायी जाण्यासाठी अनेक भाविक येथून सुरुवात करतात. इतिहास सप्तशृंगी हे वास्तव करणारी देवी म्हणजे सप्तशृंगी असे मानले जाते. दंडकारण्यात राम सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते. पौराणिक कथानुसार महिषासूरचा वध केल्यानंतर देवीने श्री विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. महानुभाव लीला चरित्रात असा उल्लेख आढळतो की राम रावण युद्धात इंद्रजितांच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्छा होऊन पडला. त्यावेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला. तोच हा सप्तशृंगी गड होय. नाथ संप्रदायामध्ये नवनाथ भक्तिसार या पोथी दुसऱ्या अध्यायात वर्णन असे आहे की दत्तगुरु व महादेव अरण्यात गमन करत असताना अचानकपणे महादेव यांना कळतं की कोणीतरी तपश्चर्या करत आहे. ते बघण्याकरता ते दत्तगुरु यांना पाठवतात व दत्तगुरु त्यांना घेऊन महादेवाकडे येतात आणि महादेव व दत्तगुरु म्हणतात की तुझी इच्छा आदिशक्ती सप्तशृंगी देवी पूर्ण करेल. शाबरी विद्याची खरी सुरुवात सप्तशृंगी गडावरून होते. सविस्तर माहिती नवनाथ भक्तिसार या पोथीत दुसऱ्या अध्यायात वर्णन केले आहे. निवृत्तीनाथांनी समाधी घेण्याआधी काही दिवस उपासना केली होती. शिवाय सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बकरीमध्ये नोंदवलेला आढळतो. देवी भागवतातही देवीची देशात 108 शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे. गडावर चैत्रोत्सव सुरू झाला की खानदेशातील लाखो भाविक अनवाणी चालत येतात. आज आमचे राजमुद्रा प्रतिष्ठानचे सर संस्थापक श्री सागर कातर पाटील यांच्या आज मार्गदर्शनाखाली वणीगडची आम्ही यात्रा केलेली. त्यांचे सदस्य आम्ही आभार मानतो. सप्तशृंगी माता की जय, साईनाथ महाराज की जय, येलगोट येलगोट जय मल्हार, भारत माता की जय, वंदे मातरम. शब्द बोलले त्यांना आमचा अनुमोदन. अरे काय आवाज येतो माझा. या कार्यक्रमाचा मी जरी अध्यक्ष असलो दुपारपासून माझ्या उडून टाकेल. मी काय बोलू शकत नाही. पक्ष नेते यांनी जे बोललं ते आमचं मनला सुटलेलं आहे. गाडी थांबवायची का गाडी आपले मार्गदर्शक आदरणीय विजयराव कातोरे तसेच संस्थापक आपले राजमुद्रा प्रतिष्ठानचे आज सागर भाऊ यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे देवदर्शनासाठी आपण जात राहतो आईचा आशीर्वाद घेण्यासाठी. आणि या सगळ्या गोष्टीसाठी मोलाचे सहकार्य लागते आपल्याला सचिन कातोरे
त्यांनी आम्हाला सहकार्य करून एवढी मोठी ट्रिप घडून आणली, देवीचं दर्शन घडून आणलं, त्याबद्दल सागर भाऊ कातोरे आणि आपले सचिन भाऊ कातोरे दोघांचे सदस्य आभार मानतो. रत्नाबाई मार्केटचे प्रतिष्ठानच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो. ओम साईराम, हर हर महादेव, आई सप्तशृंगी माता की जे. आपण आईचं दर्शन वगैरे घेऊन आपण आता निघले आहे परतीच्या प्रवासाला. आणि आपले सचिन भाऊ रायभाने बघू शकता, खूप सुंदर असे डान्सर आहे. त्यांना खूप उत्साह आणि आनंदाने गाडीमध्ये सर्वांचं मनोरंजन करत होते. बघू शकताय सचिन भाऊने खूप धमाल मस्ती केली, गाडीत खूप डान्स केले आणि सर्वांना पण डान्स करायला लावले. बघू शकताय फुल एन्जॉय, फुल हसता, मजाक, फन्नी, खूप मजा आली. खूप सुंदर अशी आपली सप्तशृंगी माताची ट्रिप झाली. आणि आपले मयूर शेठ, मयूर गुलाब गोसावी यांनी पण खूप मस्त परफॉर्मन्स केलेला आहे. बघू शकता फुल डान्स, फुल राडा. आणि इकडे अक्षय कातोरे नात करते का नाव सावं लागतं. बघू शकता अक्षय भाऊ पण खूप सुंदर असा प्रतिसाद दिला मयूर भाऊंना नाचताना. आपले सर्व मित्रमंडळी पण आनंद घेत आहे. मयूर भाऊंनी खूप सुंदर डान्स केला, आपण पण त्यांना थोडं प्रोत्साहन केलं. सुनील भाऊ पण उठले मध्येच. सुनील भाऊ पोपळगटनी पण खूप सुंदर डान्स केला, मयूर भाऊंना साथ दिली डान्स करायला. आणि सचिन भाऊ तर काय ऐकत नव्हते, फुल डान्स, फुल राडा. तर आजची ट्रिप तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि आमच्या चॅनलला नवीन असेल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम, हर हर महादेव, आई शप्त.